नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखे बाहेरून सुपर क्रिस्पी आणि आतून मऊ व चविष्ट असा क्रिस्पी फ्राईड चिकन। एकदा ही रेसिपी घरी करून पाहिले की बाहेरचं क्रिस्पी चिकन आणायची गरजच पडणार नाही। वरून एकदम कुरकुरीत कोटिंग आणि सोबत क्रीमी चटपटी डीप, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन। चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया। सर्वात अगदी मी एक स्टील पॉटमध्ये बोनलेस चिकन घेतलेले आहे। तो मी मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या हिशोबाने चिकन कट करून घ्या। हे बघा। चला तर मग त्याच्यामध्ये एक छोटी चम्मच हळदी घालून घेऊया। तसेच आता आपण एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। एक चम्मच धनिया पावडर घालून घेऊया। तसेच आता एक चम्मच गरम मसाला पावडर घालून घेऊया। आता आपण एक चम्मच चाट मसाला घालून घेऊया आणि आता आपण एक चम्मच लाल तिखट घालून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चम्मच भी घालू शकता। आता आपण एक मोठा चम्मच दही घालून घेऊया। चला, दही घातले की आपण एक लिंबू त्याच्यामध्ये घालून घेऊया। लिंबू घातलं तर चिकनाला कळी छान येतो, त्यामुळे मी इथे एक लिंबू घातलेले आहे। हे बघा। चला, आता लिंबू घातले की आपण त्याच्या चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा। आणि ते सगळा मसाला चिकनच्या तुकड्याला चांगलं लागू सरक आपण सगळं खाली वर करून मिक्स करून घेऊया। हे बघा। हे बघा, मी चांगलं खालीवर चांगलं करून मिक्स केलेले आहे। आता आपण चिकन सगळं छान मिक्स केल्यानंतर 2 ते 3 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घेऊया। आणि मित्रांनो, तुम्ही इथे एक लक्षात द्या, मॅरिनेट होण्यासाठी आपण चिकन फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। हे बघा, एकदम छान मॅरिनेट झालेले आहे आणि मी चिकन ठेवून 2 ते 3 तास झालेले आहे। आणि आता पुन्हा एकदा मी खाली वर करून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। चला, आता आपण चिकन साईडला ठेवून चिकन फ्राईड करण्यासाठी आपण 1 कप मैदा घेतलेले आहे। त्यात मी 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच चाट मसाला आणि 1 चम्मच तिखट घालून थोडीशी स्वादानुसार मीठ घातलेले आहे। चला, आता चांगलं सगळं मैदा छान मिक्स करून घेऊया। हे बघा। आता आपण एक बाउल घेऊया। हे बघा। त्या बाउलमध्ये मी इथे 3 अंडे फोडून टाकणार आहे। बघा। आणि 3 अंडे फोडले की आपण तो अंडा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा। हे बघा। आता आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया। चला तर मित्रांनो, आपला अंडा मिक्स झालेले आहे। आता आपण त्यात थोडीशी मीठ घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा। चला तर आता चांगलं अंडा सगळं मिक्स झालेले आहे। आता आपण तो चिकन घेऊया। आणि मित्रांनो, आपल्याला इथं थोडीशी बर्फाचे पाणी लागेल। हे बघा, मी इथे मैदा आणि मसाला घालून घेतलेले आहे आणि बर्फाचं पाणी घेतलेले आहे आणि 3 अंडे फोडून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। चला, आता आपण इंडक्शनवर कढई ठेवून त्यात आपण तेल घालून गरम करण्यासाठी ठेवून घेऊया। हे बघा। चला तर मित्रांनो, आता आपण मॅरिनेट केलेले चिकनचं एक तुकडं घेऊया आणि कोटिंगमध्ये टाकून चिकनवर मैद्याचे मिश्रण चांगलं दाबून लावायचे आहे। आता मैदा लावले की आपण तो अंड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा मैद्यामध्ये टाकून चांगलं दाबून लावून घेऊया। हे बघा। चला, आता अंड्यामध्ये टाकलेले आहे। आता आपण तो थंड पाणीमध्ये टाकून पुन्हा एकदा मैद्यात घालून चांगलं त्याला कोटिंग देऊया। हे बघा। आणि असे केलं तर 2-3 वेळा आपण त्याच्यामध्ये आणि एकदा अंड्यामध्ये आणि एकदा थंड पाणीमध्ये टाकले की सगळं छान लेयर एकदम छान येतो। त्यामुळे आपण 2 ते 3 वेळा पाण्यात नाहीतर अंड्यात टाकून चांगलं मैद्यामध्ये कोटिंग करून हलक्या हाताने आपण तेलामध्ये सोडून घेऊया।
हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे एक लक्षात घ्या, तेल एकदम मंद आचेवर गरम करून घ्या. जास्त गरम असले तर मध्ये चिकन कच्चा राहील, त्यामुळे आपण इथं एकदम मंद आचेवर तेल गरम करून घेतलेले आहे. बघा मी पुन्हा एकदा अंड्यामध्ये चिकनचं तुकडं घालून पुन्हा एकदा मैद्यामध्ये घालून चांगलं कोटिंग घेतलेले आहे. आता पुन्हा एकदा थंड पाणीमध्ये घालून चांगलं आता पुन्हा एकदा मैद्यामध्ये घालून चांगलं दाबून कोटिंग करून घेतलेले आहे. हे बघा, चला सगळं त्या प्रकारे आपण चिकनच्या तुकड्याला कोटिंग करून घेऊन तेलामध्ये सोडून घेऊया. हे बघा मित्रांनो, हलके सोनेरी कलर रंग एका साईड आलेले आहे. चला तर सगळं चिकन फ्राईड पलटून पुन्हा दुसरीकडे सोनेरी कलर रंग येऊसरक आपण चांगलं फ्राय करून घेऊया. हे बघा मित्रांनो, आत्ता बघा चिकनाचा रंग हळूहळू गोल्डन होत चाललेला आहे आणि बाहेरून एकदम छान क्रिस्पी कोटिंग तयार होत आहे. चिकन व्यवस्थित शिजवपर्यंत मध्य आचेवर तळून बाहेरून फक्त रंग आलं म्हणून लगेच चिकन काढायचं नाही, आतून पूर्णपणे शिजवायला पाहिजे. आता चिकन एकदम गोल्डन आणि कुरकुरीत झाले आहे. चला हे तेलातून काढून प्लेटामध्ये ठेवूया. बघा कोटिंग किती मस्त क्रिस्पी झाले आहे आणि हा क्रंची पाहूनच भूक लागायचं सुरुवात झालेली आहे. चला तर त्या प्रकारे मी इथं सर्व चिकन फ्राईड तेलामध्ये सोडून घेतलेले आहे. हे बघा, आता यासोबत एकदम सोपी क्रीमी डीप तयार करून घेतलेले आहे. हे बघा, त्या क्रीमी डीपीमध्ये मी 2 चम्मच मेयोनीज, 2 चम्मच टमाटे सॉस आणि 2 चम्मच शेजवान चटणी घालून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे. हे बघा चिकनला किती छान लेयर आलेले आहे. वाह, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ मसाल्याची चव एकदम मस्त आले आहे. हा क्रिस्पी आवाज ऐकूनच कळतंय की चिकन किती छान झाले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशी सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या घरात एकदा नक्की करून पहा आणि आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा अशीच एक नवीन चविष्ट रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.